माझी लाडकी बहीण आता किती यावर आता पाहिलं ते 15 दिवसामध्ये महिलांच्या लाईन लागल्या आहेत. हे ज्या त्यामध्ये ज्या अटी घातल्या आहेत जाचक अटी, त्या अटी जर पहा GR मधल्या सरकारने पात्र ठरण्यासाठी ज्या अटी बघितल्या ते लबाडाचं घरचं आवतं नाही. खरं म्हणजे फार बनवाबनवी आहे. तुम्हाला दिसेल 2-3 महिन्यासाठी तुम्ही काय सरसकट करूनही टाकाल मतं मिळवण्यासाठी. आणि काय करतोय 2 वर्ष? मग झोपले होते काय 2 वर्ष? तुम्हाला बहिणीची आठवण झाली नाही त्यावेळेस? 2 वर्ष इथे सत्तेमध्ये असताना, सत्तेचा मलिदा खाऊन टेंडरबाजी करून कमिशनखोरी करताना त्यावेळेस नाही वाटली काहीच. आणि आता 2-3 महिन्यावर निवडणुका असताना ऊर बडवून घेत आहे. लाडकी बहीण कसली लाडकी बहीण? महिलावर अत्याचार वाढलेत राज्यात. देशामध्ये 1 नंबरवर महाराष्ट्र पोहोचलाय रोज महिलावर अत्याचारामध्ये. हे त्यावेळेस दिसत नाही. आणि म्हणून ही जे काही GR काढला आहे हे अत्यंत मला वाटतं की हे लबाडा घरचं आवचं नाही. हे समजून लोकांना आता चुकलं. अध्यक्ष महोदय, दुर्बल महिलांना सरकारने मदत केली पाहिजे. त्याबद्दल कोणाचं दुमत आहे? त्यामुळे तुमचा विरोध आहे का? आमचा कसला विरोध असणार? पण आत्ताच कसं सुचलं? 31 जागा आल्यात आणि हवा खाली तुमची. हवा गेल्यानंतर पायाखालची वाळू सरकली आणि आता शहाणपण सुचलं. आता तुम्हाला तुमच्या बुद्धीमध्ये भर पडलाय असं म्हणावं का आम्ही की आता हे सुचायला लागलं? नाहीतर यापूर्वीच तुम्हाला करता आलं असतं निवडणुकीच्या पूर्वी. पण तुम्ही करू शकला नाहीत कारण तुमची देण्याची दानत नव्हती. निवडणुकीच्या तोंडावर हे काही निवडणुकीचा जुमला करून पुन्हा 2 महिन्यांनी लोकांना बनवाबनवी करण्याचं तुमचं हे आहे. ही मताशी बेगमी जी करण्याचं काही तुमचं योग्य आहे प्लॅन आहे, त्याला कधी माझ्या भगिनी बळी पडणार नाहीत हा आम्हाला विश्वास आहे. अध्यक्ष महोदय, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.